अथ आदित्यहृदयम्। ततो युद्धपरिश्रान्तं समरे चिन्तया स्थितम् रावणं चाग्रतो दृष्ट्वा युद्धाय समुपस्थितम् दैवतैश्च समागम्य द्रष्टुमभ्यागतो रणम् उपागम्याब्रवीद्रामम् मगत्स्यो भगवान् ऋषिः राम राम महाबाहो शृणु गुह्यं सनातनम् येन सर्वा नरीन् वत्स समरे विजयिष्यसि आदित्यं हृदयं पुण्यं सर्वशत्रुविनाशनम् जयावहं जपे नित्यम् अक्षय्यं परमं शिवम् सर्वमङ्गलमाङ्गल्यं सर्वपापप्रणाशनम् चिन्ताशोकप्रशमनम् आयुर्वर्धनमुत्तमम् रश्मिमन्तं समुद्धन्तं देवासुरनमस्कृतम् पूजयस्व विवस्वन्तं भास्करं भुवनेश्वरम् सर्वदेवात्मको येष तेजस्वी रश्मिभावनः एष देवासुरगणान् लोकान् पाति गभस्तिभिः एष ब्रह्मा च विष्णुश्च शिवस्कन्दः प्रजापतिः महेन्द्रो धनदकालो यमः सोमो यपाम्पतिः पितरो वसव साध्या अश्विनो मरुतो मरुः वायुर्वैः प्रजाप्राणा ऋतुकर्ता प्रभाकरः आदित्यः सविता सूर्य खगपूषा गभस्तिमान् सुवर्णसदशो भानु हिरण्यरेता दिवाकरः हरितश्वसहस्तार्ची सप्तसप्तिर्मरीचिमान् तिमिरोन्मथन शम्भुस्त्वष्टा मार्ताण्ड अंशुमान् हिरण्यगर्भः शिशिरस्थपनो भास्करो रविः अग्निगर्भोदितेः पुत्रः शङ्खः शिशिरनाशनः व्योमनाथस्तमो भेदी ऋग्यजूसामपारगः घनवृष्टिरपां मित्रो विन्ध्यवीथिप्लवङ्गमः आतपी मण्डली मृत्युः पिङ्गलः सर्वतापनः कविर्विश्वो महातेजा रक्तः सर्वभवोद्भवः नक्षत्रग्रहताराणामधिपो विश्वभावनः तेजसामपि तेजस्वी द्वादशात्मनमोऽस्तु ते नमः पूर्वाय गिरये पश्चिमायाद्रये नमः ज्योतिर्गणानां पतये दिनाधिपतये नमः जयाय जयभद्राय हर्यश्वाय नमो नमः नमो नमः सहस्रांशो आदित्याय नमो नमः नम उग्राय वीराय सारंगाय नमो नमः नमः पद्मप्रबोधाय मार्ताण्डाय नमो नमः ब्रह्मेशानाच्युतेशाय सूर्यायादित्यवर्चसे भास्वते सर्वभक्षाय रौद्राय वपुषे नमः तमोज्ञाय हिमज्ञाय शत्रुज्ञायामितात्मने कृतज्ञाय देवाय ज्योतिषां पतये नमः तप्तचामीकराभाय हरये विश्वकर्मणे नमस्तमोभिनिज्ञाय रवये लोकसाक्षिणे नाशयत्येष वैभूतं तदेव सृजति प्रभुः पायत्येष तपत्येष वर्षत्येष गभस्तिभिः एष सुप्तेषु जागर्ति भूतेषु परिनिष्ठितः एष एवाग्निहोत्रं च फलं चैवाग्निहोत्रिणां वेदाश्च क्रतवश्चैव क्रतूनां फलमेव च यानि कृत्यानि लोकेषु सर्व एष रविप्रभुः एनमापत्सु कृच्छेषु कान्तारेषु भयेषु च कीर्तयन् पुरुषः कश्चिन्नावसीदति राघव पूजयस्वेनमेकाग्रो देवदैवं जगत्पतिम् एतत् त्रिगुणितं जप्त्वा युद्धेषु विजयिष्यसि अस्मिन् क्षणे महाबाहो रावणं त्वं वधिष्यसि एवमुक्त्वा तदा गत्स्यो जगाम च यथागतम् एतच्छ्रुत्वा महातेजा नष्टशोको भवत्तदा धारयामास सुप्रीतो राघवः प्रयतात्मवान् आदित्यं प्रेक्ष्य जप्त्वा तुं परं हर्षमवाप्तवान् तिराचम्य शुचिर्भूत्वा धनुरादाय वीर्यवान्
रावणं प्रेक्ष्य दृष्टात्मा युद्धाय समुपागमत् सर्वयत्नेन महता वधे तस्य द्रुतोद्भवत् अथर्ववीरवदन् निरीक्ष्य रामं मुदितमना परमं प्रयक्षमाणः निशिचरपति संशयं विदित्वा सुरगणमध्यगतो वचस्वरेति. तर मी या स्तोत्राबद्दल काही माहिती देते. सो हे आदित्य हृदयम सूर्याची स्तुती आहे आणि याचं वर्णन वाल्मिकी रामायणच्या युद्धकांडमध्ये 107व्या चॅप्टर मध्ये आहे, दिलेलं आहे वर्णन त्याचं. आणि ह्याच्या शाब्दिक अर्थ आपण बघायला गेलो तर जसं आदित्यचं हृदय असं होतं, पण डीपर लेवलला आपण बघितलं तर आपला आतला प्रकाश दाखवतो. जसं आपण म्हणतो यद यद ब्रह्मांडे तत्तत पिंडांडे, म्हणजे जे बाहेर आहे ते आपल्या आत आहे. तर वाल्मिकी रामायण मध्ये असं वर्णन आलंय की जेव्हा राम आणि रावणाचं खूप भीषण युद्ध चालत होतं, तेव्हा रावणाला परास्त करणं रामासाठी जवळजवळ अशक्य वाटत होतं रामाला. आणि तेव्हा सगळे देवता सगळे चिंतित झाले की जर रावणाने परास्त केले रामाला तर पुढे प्रॉब्लेम होऊ शकतो. तेव्हा अगस्त्य मुनी आले तिथे आणि त्यांनी रामाला हे आदित्य हृदयम स्तोत्र दिलं, जे त्यानंतर त्यांनी रिसाइट केल्यानंतर त्यांनी मग रावणाला परास्त केला. तर अशी ही त्याची म्हणजे स्टोरी आहे. आणि दुसरं हे पण म्हणलं जातं की आपण जसं महाभारतात भगवद्गीता पण बॅटलफील्ड मध्ये बोलली गेली, बॅटलफील्ड मध्ये शिकवली गेली अर्जुनाला, तसं हे पण आदित्य हृदयम पण स्तोत्र पण रामायणमध्ये ते रावण आणि रामाचं युद्धात दिलं गेलं. तर हे त्याच्यासाठी पण आहे की कोणी पण तुमच्या एनिमीला, आपल्या आतमध्ये पण खूप अंतर्द्वंद चाललेले असतात, तर त्या सगळ्यांसाठी हे स्तोत्र म्हटलं जातं. तर असं त्याचं हे आहे सिग्निफिकन्स. म्हणजे टू बीन ओव्हर इनर कॉन्फ्लिक्ट. हो काकू, कारण रामाला रावणाशी म्हणजे युद्ध करायलाच हा स्तोत्र दिला होता की अगेन रिगेन द कॉन्फिडन्स अँड स्ट्रेंथ. येस. तर ते सूर्य म्हणजे आत्माचा कारक आहे ना, तो आपली आत्मा आहे. तर त्यासाठी म्हणजे काल तुम्ही म्हणाले आपले षड्रिपू आतले आपले, ते आपण, तर हे मी असंच म्हणते मी कधी कधी हे स्तोत्र पण, आणि काल एकदमच विचार केला हे पण खूप छान म्हटलं. थँक्यू. थँक्यू एकता, खूपच छान, आणि त्याची माहिती पण छान दिलीस. मला माहितीही नव्हतं की हे स्तोत्र आहे.
हा आपलं वास्तच इतकं आहे आपलं नाही, की आपले असंच वासुदेवन आपण नेहमी मेन्शन हम्म, करतात यशा. आपले वासुदेवन आहेत ते नेहमी हा आदित्य स्तोत्राचं मेन्शन करतात. हो कधी हो, हो, हो. नाही तेच ते खूप सगळं असं आपलं आहेच इतकं वास्ट आपले स्क्रिप्चर्स सगळे की असंच आपण एकामेकांना अशी इन्फॉर्मेशन ग्रुप थ्रू आणि स्पेशली थँक्स टू मृणालिनी म्हणजे मी पण रिसर्च केलं हे सगळं काय त्याचं म्हणजे सनचं मी जास्त वाचत होते सन सूर्याचा ते प्रत्यक्ष देवता आहे ना तो आपण म्हणजे त्याला पाहू शकतो आपण आपलं त्याचं काही जीवन आहे म्हणजे पृथ्वीवर आपल्या तर बेसिकली आपला कॉन्फिडन्स स्ट्रेंथ आपल्याला देतं ते मृणालिनी हो. आज शांत एकदम अगं यशा इज कंडक्टिंग द सेशन सो मी गुपचूप अच्छा बसली आहे. ओके फक्त रेकॉर्ड करते नॉट दॅट हो आणि रेकॉर्ड पण करतेय सो नॉट ओके दॅट मी बोलू नाही शकत पण ओके थँक्यू म्हणजे हे एक नवीन सगळ्यांना माहिती झाली याची आणि ज्यांना जसं जमेल तसं त्यांनी नक्की या स्तोत्राचं शिकून पण इम्पॉर्टंट इज योग्य उच्चार शिकून म्हटलेलं जास्ती त्याचा फायदा होईल. एक्झॅक्टली एक्झॅक्टली सो गायत्री आहे का? हा गायत्री आज आपल्याला एक काही भजन अभंग म्हणून दाखवणार आहे. आज वेळ आहे थोडा आपल्याकडे. अभंगवारी झाली ना आता महेश काळे तिथे चालू आय आहे थिंक सध्या वेगवेगळ्या सिटीज मध्ये. अच्छा आता कारण इथे बर्लिनला लास्ट वीक होतं ओके अभंग मी गायत्री मेसेज लिहिला अभंग असं पण मी एक गाणं म्हणते चालेल ना म्हणजे हो हो येस म्हणजे देवाचंच आहे बघ उघडून दार अंतरंगी आहे म्हणून म्हणजे विथ कॅरिओके आहे सो थोडा 4-1 मिनिटाचा आहे चालेल ना 4-4.5 मिनिटाचा होईल शुअर हो शुअर हो येस ओके मी सुरू करते शोधून शेला जीव तारे साध तुलाही पोचल का दारोदारी हुडकल भारी सांग तुझा कधी लागल का श्याम मुरारी कुंज बिहारी तो श्रीहारी भेटल का वाट मला त्या गाभाऱ्याची आज कुणी तरी लावल का बघ घडुनी दार अंतरंगात लाल बघावल का बघ घडुनी दार अंतरंगात लाल गायत्री काहीच आवाज येत नाहीये. आवाज नाही येते का हो, अजिबात ऐकू येत नाहीये. मला असं वाटलं मलाच येत नाहीये म्हणून. ओके म्हणजे एक कडवं झालं ऍक्च्युली पण ओके मी परत म्हणते ऍक्च्युली पहिलं कडवं तुम्ही म्हटलं त्याचा आवाज आला पण जे म्युझिक मध्ये आहे ना सुरू किंवा आता मध्ये पॉज होता आय डोंट नो काय होतं तिथे ओके तो ते आवाज नाही येत हो अच्छा 1 मिनिट एकदा परत सांगा नसेल येत तर मग मी असंच म्हणते हरकत नाही. नाही काहीच ऐकू येत नाहीये. तू विदाउट कराओके तुझ्याच आवाजात म्हण. ओके
कानवाळाच्या हासऱ्या डोळ्यात तो नाचे रंगोनी संतांच्या मेळ्यात जो तुझ्या माझ्यात भेटल साऱ्यात तो शोध नाही कुठे या पसाऱ्यात तो रोज वृंदावनी फोडी जो घागरी तोच नाथ घरी वाहतो कावडी गुंतला ना कधी मंदिरी राऊळी बाप झाला कधी जाहला माऊली भाव भोळा जिथे धावला तो तिथे भाव नाही तिथे सांग धावल का बघ उघडून दार अंतरंगातला देव घावल का बघ उघडून दार अंतरंगातला देव घावल का. राहतो माऊलीच्या जिव्हाऱ्यात जो डोलतो मातलेल्या शिवारात तो जो खुल्या कोकिळेच्या गळी बोलतो दाटुनी तोच आभाळी ओथंबतो नाचवे वीज जो त्या नभाच्या उरी होई काठी कधी आंधळ्याच्या करी घेऊन लाट येतो किनाऱ्यावरी तोल साऱ्या जगाचाही तो सावरी राहतो तो बनी या जनी जीवनी एका पाषाणी तो सांग मावल का बघ उघडून दार अंतरंगातला देव घावल का बघ उघडून दार अंतरंगातला देव घावल का बघ उघडून दार अंतरंगातला देव घावल का. झालं. छान छान. मस्त. अजून कोणाला काही बोलायचंय, काही सांगायचंय? उद्या आपलं सुंदरकांड आहे ना यशा, हो, वासुदेवन उद्या जींचं? वासुदेवनजी सुंदरकांड बद्दल बोलणार आहेत. येस. हो, येस. आणि सुरुवातीला हेच आपण 3 आवर्तन ते नेहमीच घ्यायचं ना. हो हो, ते नेहमीच हं. घेऊन मग त्यांचं इंट्रोडक्शन करून सुरू करू शकतो. 2 नवीन मैत्रिणी दिसतात आज, दीप्ती मोरे आणि ज्योती कंदारकर. तुम्हाला स्वतःला इंट्रोड्यूस करायला आवडेल का पटकन 2 मिनिटं? दीप्ती मोरे. हो. मी दीप्ती साळवी. दीप्ती मोरे माहेरचं सरनेम. मी इथे पेन्सिल्व्हेनियामध्ये, USA पेन्सिल्व्हेनियामध्ये राहते करंटली. आणि मला ही लिंक चंद्रदीपा धायगुडे त्यांनी शेअर केली होती. ओके ओके ओके. आणि हे माझं फर्स्ट सेशन आहे. खूप छान वाटलं ऐकून. राम रक्षा स्तोत्र आणि अजून सूर्याचं ते सूर्य मंत्र आहे ना, सूर्य हो, आदित्य हृदयम. हो. आदित्य. आणि हे शेवटी जे गाणं बोलले ना, खूप छान आहे. अंगावर खाटे आले. छान वाटलं. सुंदर. नाईस नाईस, थँक्यू. आणि ज्योती कंदारकर. म्यूटवर असाल, बोलत असाल तर आम्हाला ऐकू येत नाहीये. ओके, नेवर माइंड. आकांक्षा, आप भी आए हो आज सेशन में. आई होप मराठी सेशन है, बट यू अंडरस्टैंड मराठी, सो इट्स फाइन. यस आई वेरी वेल अंडरस्टैंड मराठी. मेरे लिए नॉस्टैल्जिया है मराठी. तो हाँ, मैंने लास्ट मिनट पे ज्वाइन किया, बट ये लास्ट वाला म्यूजिक मुझे बहुत अच्छा लगा, बहुत ही अच्छा. थैंक यू. सो एंड थैंक्स टू यू मृणालिनी. आई थिंक आपसे ही मैंने राम रक्षा स्तोत्र शुरू किया था, सुना था मैंने, और उसके बाद से मैंने शुरू किया था. आई लिसन एवरी डे, दो मुझे अभी तक याद नहीं हुआ है, बट इट इज ब्यूटिफुल. थँक यू. थँक यू. गुड. सो मग भेटू उद्या सेम टाइम 8 o'clock CEST. आय थिंक. आता आय डोंट नो, US मध्ये टाइम डिफरन्स. अंकिताला मी मेसेज करून कळवलं की सेशन हॅज ऑलरेडी स्टार्टेड, सो 8 PM